नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी अवघे काही दिवस बाकी असताना भाजपच्या स्थानिक नेते आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा मतदार नगरसेवकांच्या गाठीभेटीचा प्रचार दौरा सध्या सुरू आहे। भाजपच्या नगरसेवकांची भेट घेऊन नरेंद्र दराडे हे प्रचार करतायत। तर सर्व भाजपचे नगरसेवक युतीचा धर्म पाळतील असं भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी म्हटलंय। तर मतदानाच्या एक दिवस आधी 17 तारखेला सहलीच्या दरम्यान मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सर्व नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत। उमेदवार असल्या कारणाने आत्ताच माझ्या शेजारी सर्व मतदार आहे, त्यांच्या गाठी भेटी घेऊन युतीतले सर्व मतदारांना मी गाठी भेटी घेऊन त्यांचा संपर्क साधतोय। महायुतीत 450 मतं आहे आणि इतर सगळे माझ्याबरोबर काम करणारे मतं आहे, त्याच्यामुळे मला त्याच्यात काही शंका नाही आहे। 619 ते 19 मतं मला पडणार आहे। आमचे महायुतीचे नेते आहेत, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आमच्या वहिनी साहेब या साहेब महायुतीच्या नेते आहे, म्हणून ते एकत्र येणारच। बंडखोरी वगैरे काही म्हणता येणार नाही। दोघांनीही पत्रकार परिषद घेऊन महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे, परंतु माघारीची मुदत संपली आणि मतपत्रिकेत त्यांचं नाव राहिल्यामुळे मतदान करताना काही चुका होऊ नये म्हणून आम्ही मतदारांना नगरसेवकांना समजून सांगत आहोत। बाकी सर्व मतदान हे महायुतीचे उमेदवार नरेंद्र भाऊ दराडेंनाच मिळेल।